मित्रांनो, तुम्हालाही बिझनेस करायचा आहे, पण खिशामध्ये पैसे नाहीत, बँकांच्या फेऱ्या मारून तुम्हाला कंटाळा आलाय, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत 50 लाखांपर्यंत कर्ज आणि 35% अनुदान मिळत आहे. तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊ. या योजनेअंतर्गत उत्पादन उद्योगासाठी 50 लाखांपर्यंत आणि सेवा व व्यापारासाठी आपल्याला 20 लाखांपर्यंत कर्ज मिळतं. या योजनेसाठी तुमचे वय 18 ते 45च्या दरम्यान असावे. SC/ST महिला, माजी सैनिक, अपंग प्रवर्गासाठी 5 वर्षाची सवलत असेल. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. 10 लाखांचा प्रकल्प असेल तर किमान 7वी पास असणे आणि 25 लाखांचा प्रकल्प असेल तर तुम्हाला 10वी पास असणे आवश्यक आहे. एका कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो आणि तुमच्यावर कोणत्याही बँकेचे जुने थकीत कर्ज नसले पाहिजे. या योजनेचं सबसिडी कसे मिळते, तर तुम्ही शहरी भागात राहत असाल आणि सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये असाल तर 15% आणि विशेष कॅटेगरीमध्ये असाल तर 25% सबसिडी मिळते. तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल आणि सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये असाल तर 25%, विशेष कॅटेगरीमध्ये असाल तर 35% सबसिडी मिळते. या योजनेमध्ये स्वतःचा हिस्साही आहे. तुम्ही जर सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 10% इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. विशेष प्रवर्गासाठी इन्व्हेस्टमेंट फक्त 5% असेल. या योजनेसाठी आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक मार्कशीट, रहिवासी दाखला, जातीचा दाखला आणि सविस्तर प्रकल्प अहवाल ही डॉक्युमेंट गरजेचे आहेत. यासाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी mahacmegp.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. योजनेचा फॉर्म भरून सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे. डॉक्युमेंट आणि फॉर्मची पडताळणी केली जाईल आणि सर्व बरोबर असेल तर आपला फॉर्म हा बँकेकडे शिफारशीसाठी पाठवला जाईल. त्यानंतर बँक तुमच्या प्रकल्पाची व्यवहार्यता चेक करेल आणि कर्ज मंजूर करते. कर्ज मंजूर केल्यानंतर EDP ट्रेनिंग करावे लागेल आणि त्यानंतर आपल्याला कर्जाचं वितरण होईल. अशा प्रकारे आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो. ही योजना व ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. या योजनेच्या सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. सविस्तर माहितीसाठी तुम्ही पाहू शकता. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.